सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ती कुठेतरी घटल्याचं चित्र पाहायला मिळते। साधारणपणे 250 गाड्या कांद्याच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मार्केट यार्डात आल्याचं एकंदरीत व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे, कारण कांद्याची आवक जी आहे ती घटलेली आहे। खरं तर नेहमीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते, मात्र यंदाच्या वर्षी ही आवक जी आहे कुठेतरी घटलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी आणि व्यापारी। भाई काय सांगाल, कांद्याची आवक 250 गाड्या आल्याचं एकंदरीत माहिती समोर येते, काय परिस्थिती आहे मार्केटची सध्या बघा कांदा बाजार या टायमाला दरवर्षी आमच्या मार्केटमध्ये कमीत कमी 600 ते 700 गाडी कांद्याची आवक राहत होती। आता कारण पावसामुळे कांदा यावर्षी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी 200 पिशवी 400 पिशवी कांदा निघत होता एकरीमध्ये, तर तिथं 100 पिशवी किंवा 50 पिशवी असंच माल निघालेला आहे। आणि ह्या काळात शेतकऱ्याला परवडता कांद्याला भाव आहे। सध्या सरकारनं पण निर्यातीचे भाव कर वाढवल्यामुळे निर्यात पण बंद असल्यामुळे आणि कांद्याला बाजार कमी आहे। सध्या सरासरी कांद्याला बाजार 2500 रुपयापासून 2800 रुपये कांद्याला बाजार आहे, कवचित 3000 रुपये कुठंतरी जात आहे। आणि एखादा गावरान कांदा जे म्हणते नाही का आपण सेंद्रिय ते कांदा आहे, त्याला ते बाजारात कमीत कमी जास्तीत जास्त 500 ठिके कांदा येतं, ते जातं 3000, 3200, 3500, 3800, तर ते 4000च्या लेवलचं बाजार नाही तिथं। सरासरी 28 रुपये 28 ते 30 रुपये कांद्याचं लेवल आहे आणि शेतकऱ्याचं यावर्षी मालाची कमी आवक। आता शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मामा कुठल्या गावावरून आलेत आणि किती कांदा आणला आणि काय भाव मिळते? मी 100 ठिके कांदा आणलेला आहे। एका एकरात माझ्या 400 ठिके कांदा निघणार, त्या ठिकाणी 100 ठिके निघाला। मग 100 ठिके का निघाला तर निसर्गाने साथ दिलेली नाही, मग प्रयत्न केला त्याचा इलाज झाला नाही, रोगाला बळी पडायला अनेक शेतकऱ्याला अडचणी आल्या, तरी परंतु सरकारनं ही भाव कमीत कमी ह्या आवकच्या म्हणून 5000 रुपये भाव द्यावा लागतो, तरी सरकारनं ही शिल्प बसविल्यामुळं पुन्हा बाजार खाली आले आणि शेतकरी गोत्यात चालला। पण मग इतका माल कमी होण्याचं कारण काय आहे? पाऊस तर आता पावसाळा होऊन गेला, दुसऱ्या टप्प्यातला कांदा आहे ना। टप्प्यातला कांदा कसा येऊ शकतो? पहिल्या टप्प्यात रानाची रोपाची आवश्यकता कमजोरपणा झाला, त्याच्यामुळं सगळे शेतकऱ्यावर गंडीतच आलं या निसर्गानं। मग या निसर्गाच्या मानानं ह्या सर्वसाधारण विचार केला तर आजच्या ह्या एवढ्या आवकला 5000 रुपये सहज भाव असायला पाहिजे होतं, मग तेव्हा ही काहीतरी शेतकऱ्याचं बरोबरी। आता सध्या शेतकरी गाठ्यात आहे, सरकारने ह्या गोष्टीवर विचार करावा। तुम्हाला आज किती भाव मिळाला? आज कमीत कमी 1 नंबर कांद्याला 27 ते 2800 भाव मिळाला। तुमच्या कांद्याला किती मिळाला? माझ्या कांद्याला 2800 कांदा भाव मिळाला 1 नंबर कांदा असताना। बाकीची तर काय नाही 1500 1600 1800 मिळाला आहे। ह्याचं काय नाही, व्यापारी लोकांचा काय गुन्हा नाही, वरी मुरी मागणी नसल्यामुळं ऑटोमॅटिकच आहे, व्यापाऱ्याचा काय गुन्हा नसतो। मुरी जर माल सुटला तर गिऱ्हाईक व्यापारी उचलतोच, ही अशी परिस्थिती आहे। तर याच्यावर विचार केला पाहिजे हे सरकारनं। नुसतं तुम्ही आमचे पण काय करणार, नुसतं मॅडम हे करणार, असं करू तसं करू, आणि त्याचा फायदा तुम्ही नुसतं केला पाहिजे, कारण हे जर नाही केलं तर शेतकरी अखंड गाठ्यात घेणार आहे। आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। कुठनं आलात मामा आणि काय किती माल आणलाय तुम्ही? 50 ठिके आहे, 50 ठिके आहे, 50। किती भाव मिळाला? आज भाव आला नाही तुला? अजून आला नाही का? लिलाव झाला नाही तुमच्या? तुम्ही कुठनं आला मामा आणि किती भाव मिळाला तुमचा? मी बोरगाव झाडीहून आलोय। कुठला तालुका? बरशी तालुका। बरं, किती आणलं माल? काय भाव मिळाला? 80 पिशवी आणल्या होत्या, भाव मिळाला 2700, 1 नंबर। त्याच्या खाली बाकीचा ही फक्त सरकारचं चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बहरला जातोय। किती भाव तुमच्या कांद्याला मिळाला? 2700। किती मिळणं अपेक्षित होतं कांद्याला? कमी कमी 400 पुढे मिळायला पाहिजे ह्या टायमाला, कारण का जिथं 300 ठिके निघायची एकरात तिथं 70, 80, 100च्या पुढे जातच नाही। हां, कारण काय माल निघण्याचं कारण म्हणजे निसर्गामुळं पाऊस काळ जास्त झालता आणि त्या सरकारचं काय धोरण बरं चुकीचं आहे सगळं। हां, फक्त इलेक्शन पुरतं काय तर दाखवतं गाजर आणि नंतर शेतकऱ्याला सगळं हे बसतं शेतकऱ्या। हां, आपण पाहतोय की खरं तर निसर्गाच्या आवककृपेमुळे या ठिकाणी कांद्याची निर्मिती जी आहे ती मुळात कमी झाल्याचं एकंदरीत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कांद्याची आवक जी आहे ती घटली। खरं तर आवक घटल्यानंतर भाव वाढणं अपेक्षित आहे, मात्र भाव देखील वाढल्याचं चित्र पाहायला मिळत नाही। त्यामुळे एकंदरीतच हा सर्व फटका जो आहे तो कुठेतरी या कष्ट करणाऱ्या बळीराजाला बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.